हॅलो चेक. सब दुख सुख लहे तुम्हारी शरणा, तुम रक्षक काहो को डर. चेक. हॅलो चेक. सब सुख. हॅलो. हॅलो चेक. हॅलो. 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 हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो. 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 हॅलो चेक. सब सुख दुख लहे तुम्हारी शरणा, तुम रक्षक काहो को डरना. संकट कटे मिटे सब बीरा, जो कहे भगवंत हनुमत बलबीरा. आज शुभ रविवार आणि आज रामनवमी आणि आज या स्पर्धेचा अंतिम दिवस. आज आपण आहोत आई गावदेवी चषक 2025 कोल्ली क्रिकेटचा रणसंग्राम आणि सामना क्रमांक पहिला शिवशक्ती खंडीपाडा आणि गावदेवी कोल्ली या दोन संघादरम्यान ही लढत अगदी आपण पाहत आहे. स्कोर कार्ड एकंदरीत आतापर्यंत बोर्डवर जाऊन पोहोचले ते म्हणजेच 5 रन्स ऑन अ कार्ड. आणि या चेंडूंचा विचार करायचा झाला तर आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ इथे समाप्त झालाय. गावदेवी कोल्ही अगदी आपण पाहू शकाल क्षेत्ररक्षण करत असताना, तर शिवशक्ती खंडीपाडा हा संघ अगदी आपण पाहताय मैदानाच्या दिशेने फलंदाजी करण्याकरिता अगदी रवाना झालाय. आज शुभ रविवार आणि आज श्रीराम नवमी. सर्वांना श्रीराम नवमीच्या खूप खूप शुभेच्छा असतील. शेवटचा अंतिम चेंडू या स्पेलमधील कट होत चेंडू सरळ निघून गेला. यष्टीरक्षक यांच्या हातखंडामध्ये डॉट बॉलची सांगता हे अगदी आपल्याला पाहायला मिळतंय. या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून अगदी आपण पाहताय गावदेवी चषक कोल्ली 2025 चे आयोजक करते
अगदी विद्यमान सचिनजी घाग असतील, गणेशजी बनसोडे असतील, सुनीलजी रावत असतील, प्रकाशजी तुंबडा असतील, आदिनाथजी लोखंडे असतील, संजयजी लोखंडे असतील, गणेशजी वाघ असतील, अजयजी यादव असतील, वैभवजी कांबळे असतील, प्रमोदजी लोखंडे असतील, गणेशजी देसाई, उत्तमजी जनाटे, अजयजी एडगा, धीरजजी गवली या सर्वांचं आपण सहर्ष स्वागत करतो या सकाळ सत्रामध्ये. गुड मॉर्निंग टू ऑल. ही संपूर्ण स्पर्धा DBN लाईव्ह नेटवर्कच्या माध्यमातून आपण थेट प्रक्षेपण पाहू शकाल. प्रशांतजी भगत, साहिलजी मांगेला, धनंजयजी पाटील आणि शुभम ही संपूर्ण DBN लाईव्हची टीम या ठिकाणी दाखल आहे. त्या सर्वांचं स्वागत असेल. मंद मंद पावलाने अगदी आपण पाहू शकाल आदरणीय अनिलजी पाटील यांचे या ठिकाणी शुभ आगमन होत असताना आणि त्यांच्या माध्यमातून अगदी आपण पाहत आहे आज सॉफ्ट ड्रिंकची व्यवस्था आणि मॅन ऑफ द मॅच करिता सुद्धा 5141 चे प्रोप्रायटर अनिलजी पाटील यांचं शुभ आगमन या सकाळ सत्रामध्ये होत असताना त्यांचं सुद्धा आपण करूया शब्द सुमनांनी स्वागत. दोन्ही पंच अगदी आपण पाहत आहे आमच्या समवेत या संपूर्ण 3 दिवसांमध्ये विरलजी नायर सर आणि कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं गजानन हिरेकर ते सुद्धा आजच्या दिवसामध्ये दाखल आहेत. त्यांचं सुद्धा आपण करूया व्हेरी वेलकम. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम DJ महेंद्रच्या माध्यमातून केलं जाते ते सुद्धा दाखल आहे या सकाळ सत्रामध्ये. त्याचं सुद्धा वेलकम असेल. सुंदर असं मैदान या कामनच्या मैदानावर अगदी आई गावदेवी चषक कोल्ही हे आयोजक करते आपण पाहत आहे आणि एक सुंदर क्वालिटी आणि स्टँडर्ड या सर्व गोष्टी पाहायला मिळतात या स्पर्धेच्या माध्यमातून. पहिल्या षटकाचा खेळ अगदी झाला इथे समाप्त. प्रकाश तुंबडा हॅप्पीने पहिलं षटक हाताळलं आणि पहिल्या षटकामध्ये अगदी आपण पाहताय विकेट टेकर गोलंदाज बनला. 5 अंकांवर हे धाव फलक प्रथमतः फलंदाजी करत असताना अगदी आपण पाहू शकाल शिवशक्ती खंडीपाडा हा संघ आज याच क्षेत्रातील अगदी आपण पाहताय कामन क्रिकेट असोसिएशनचा मात्र हाप असताना आपल्याला पाहायला मिळतील आणि याच परिसरातील एक चांगले दर्जेदार क्रिकेटर्स याच मैदानावर खेळताना अगदी आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगल्या मनस्थितीने खेळणं खूप महत्त्वाची भूमिका असेल. 4 षटकांच्या या सामन्यामध्ये तुम्हाला इथून चांगल्या पद्धतीने कौशल्य हे प्रस्थापित करावं लागणार आहे. 5 अंकांवर हे धावफलक आहे. एकंदरीत पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. महत्वपूर्ण विकेट्स गेल्या ज्यामध्ये अगदी आपण पाहताय सुरुवातीमध्येच मिस्टर राजेश अगदी बाद झाला. आजच्या दिवसातील पहिला चेंडू बरोबर 10 वाजता अगदी पडला गेला आणि तिथून अगदी आपण पाहताय या आजच्या दिवसाची सुरुवात अगदी आपल्याला पाहायला मिळत आहे. 5 अंकांवर स्कोर कार्ड. सेकंड स्पेलमध्ये सुनील रावत या गोलंदाजाला आपण पाहताय. पॉवर प्लेचं बंधन हटल्यानंतर 5 क्षेत्ररक्षक हे 38 सर्कलच्या बाहेर जात असताना आउटसाइड ऑफ पंचांचा इशारा त्या दिशेने अगदी आपण पाहू शकाल. इट्स अ व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धावी स्कोर कार्डवर मिळेल. एक अतिरिक्त धावेच्या साह्याने 6 रन्स ऑन अ कार्ड. 6 अंकांवर ही धाव संख्या अगदी पाहायला मिळते. चांगल्या पद्धतीने युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक वर्ग सकाळ सत्रामध्ये जॉईन झालेत ते आम्हाला लाईव्ह पाहतात ऐकतात त्या सर्वांचं सुद्धा स्वागत असेल आणि सर्वांना श्रीराम नवमीच्या लक्ष शुभेच्छा असतील. मैदानाच्या सभोवताली मंद मंद पावलाने आमचा लाडका प्रेक्षक राजा हा सुद्धा उपस्थित झाला. त्यांचं सुद्धा आपण करूया व्हेरी वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. अनिलजी पाटील या सकाळ सत्रामध्ये ते सुद्धा दाखल झालेत. त्यांचं सुद्धा आपण करूया पुन्हा एकदा स्वागत. बॅटची एज घेतली होती परंतु शॉर्ट फाईन लेग मध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण अगदी आपल्याला पाहायला मिळालं. एक सिंगल धाबेवर समाधान व्यक्त करावं लागेल आणि सिंगलच्या साह्याने अगदी धावफलक बोर्डवर एकंदरीत जाऊन पोहोचले. 7 रन्स ऑन अ कार्ड. 7 अंकांवर ही धाव संख्या. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. शरीरापासून अगदी हलकासा चेंडू दूर राहिला. सुनील रावत यांना आपण पाहताय अगदी आयोजकांच्या भूमिकेमध्ये आणि तेच आयोजक करते मैदानाच्या दिशेने अगदी आपल्याला पाहायला मिळतात. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला सचिनजी घाग यांना सुद्धा आपण पाहताय. शॉर्ट थंडमान आहे. शॉर्ट फाईन लेग अगदी आपण पाहताय. ॲपीएल आपण पाहू शका वाईडिश मिड विकेट रिझन मध्ये कट करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न जिथून प्ले अँड मिस होत असताना थोडीशी बॉडी लँग्वेज इन पॉझिटिव्ह पाहायला मिळते कारण की थोडासा ट्रॅक चेंज करणं ॲज अ बॅटर खूप महत्त्वाची भूमिका आहे. कारण की चांगला स्ट्राईक रेट जर मेंटेन झाला नाही तर समोरचा संघ अगदी हवी होताना पाहायला मिळेल. परंतु त्या दृष्टिकोनाने आणि त्या अनुषंगाने एक चांगली फलंदाजी करावी लागणार आहे. पुन्हा एकदा प्ले अँड मिस होत असताना सरळ चेंडू यष्टीरक्षकांच्या हातकंडामध्ये लागोपाठचा हा तिसरा चेंडू डॉट. सुंदर गोलंदाजी. दिव्येश अगदी मैदानाच्या दिशेने पाहू शकाल की थोडासा स्ट्रगल करतोय. 7 अंकांवर धावफलक अगदी खुंटीत आहे. धावसंख्या थांबले. 4 चेंडूंचा खेळ सुद्धा झाला अगदी समाप्त. यावेळेस चांगला स्ट्रोक आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला सचिनजी घाग यांना आपण पाहताय. चांगले क्षेत्ररक्षण अगदी त्यावेळेस पाहायला मिळालं. अगदी प्रामुख्याने सातत्याने खेळताना पाहायला मिळत नसतील परंतु जेव्हा जेव्हा वेळ मिळतो ना तेव्हा क्रिकेटचं हे असं एक माध्यम आहे. प्रत्येक खेळाडू अगदी एन्जॉयमेंट त्या स्वरूपाने सुद्धा अगदी खेळताना पाहायला मिळतो.
आज वैयक्तिक कामकाजाच्या निमित्ताने जबाबदारीच्या ओझ्याखाली कित्येक क्रिकेटर्सना आपण मागे जाताना पाहिलंय, परंतु अगदी आपण पाहत आहे की क्रिकेटच्या माध्यमातून टॅलेंट ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे आणि तेच अगदी न्याहाळताना पाहायला मिळत आहेत. आज प्रत्येक क्रिकेटर होणं म्हणजे हे खाऊ गोष्ट नाही आहे. म्हणून मी म्हटलं की जबाबदारीची जाणीव, योग्य ती रिस्पॉन्सिबिलिटी मागे ठेवून या सर्व काही गोष्टी न्याहाळावं लागतात आजकालच्या ग्रामीण क्रिकेटरांना. कारण की क्रिकेट जेवढं पाहण्याकरिता सुंदर वाटतं ना, तेवढंच ते खर्चिक सुद्धा आहे. विकेटचं इथे पतन झालंय, जो स्ट्रगल होता तो स्ट्रगल यावेळेस झालाय समाप्त. हा बसेल आणखी एक धक्का, धक्का क्रमांक 3 शिवशक्ती खंडीपाडा या संघाला. काय अप्रतिम गोलंदाजी सुनील रावतच्या माध्यमातून, अजूनही तो जोश आहे गोलंदाजीच्या माध्यमातून आणि योग्य त्या पद्धतीची लेन हाताळली. विकेटचं पतन झालंय, फलंदाज बाद. बड़ी शुभ ये खबर आई, बाजे घर घर शहनाई, पापियों का वध करके आए अवध में रघुराई, पापियों का वध करके आए अवध में रघुराई. राम आरंभ, राम प्रारंभ, राम शुभारंभ, राम या नावातच सर्व काही. ज्याला राम एक योद्धा म्हणून कळाला तो कुंती मातेचा अर्जुन झाला. ज्याला राम एक देव म्हणून कळाला तो अंजनीचा हनुमान झाला. ज्याला राम एक शब्द म्हणून कळाला तो वाल्याचा वाल्मिकी झाला. आणि ज्याला राम नाम हे कळालं त्याला सर्व काही मिळालं. आज श्रीराम नवमी आणि अगदी आपण पाहताय आज या स्पर्धेचा अंतिम दिवस. चैत्र पाकाच्या शुभ मुहूर्तावर या स्पर्धेचा शुभारंभ झाला. 9:58 उद्घाटन समारंभ पार पडला. 10:36 पहिला चेंडू मार्गस्थ झाला आणि जिथून आजच्या दिवसाची सुरुवात अगदी 10 वाजता होत असताना पाहायला मिळत आहेत. आमचे साथी समालोचक मित्र या ठिकाणी विजयजी भोये ते सुद्धा दाखल झाले. त्यांचा सुद्धा गोड आवाज या स्पर्धेकरिता मिळालाय आणि या क्षेत्रामध्ये त्यांचा सुद्धा एक चांगलं वर्क आहे. ॲज अ क्रिकेटर, ॲज अ समालोचक आणि सर्व गोष्टींमध्ये पारंगत तेच विजयजी भोये या ठिकाणी दाखल झाले. त्यांचं सुद्धा आपण करूया व्हेरी वेलकम. दोन्ही पंच अगदी आपण पाहताय विरलजी नायर असतील आणि गजानन हिरेकर. खूप चांगले डिसिजन आतापर्यंत आपल्यापर्यंत पोहोचवले गेलेत. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न या स्पेलमध्ये मिस्टर विकास या गोलंदाजाला अगदी आपण पाहताय. संपूर्ण जे व्हॉलेंटियर्स आहेत ना, गावदेवी कोल्ही हा संघ अगदी आपण पाहताय मैदानाच्या दिशेने उतरलाय. इथून एक चांगलं प्रदर्शन करण्याचा हा मानच असेल. एक सिंगल धाव येते आणि या सिंगलच्या साह्याने स्कोर कार्ड अगदी सरकलं गेलंय 9 या अंकांवर. 10 या अंकांवर हे स्कोर कार्ड आता डबल डिजिटमध्ये. सुरुवातीमध्ये जे विकेट गेले ना, त्याने थोडासा कुठेतरी अडचणीचा सामोरा करावा लागला. गावदेवी कोल्ही या संघाने खूप चांगलं प्रदर्शन केलं आतापर्यंत. शिवशक्ती खंडीपाडा हा संघ हलकासा अडचणीमध्ये आहे. बुडापटका मारण्याचा प्रयत्न टाप केला जाते हलक्याशा हाताने. मिडॉन क्षेत्रात चेंडू ट्रॅव्हल झालाय. ओहो, थोडंसं त्या ठिकाणी आपण पाहताय उशिराने मात्र चेंडूपर्यंत पोहोचले, परंतु बॅकअप करीत क्षेत्ररक्षक होते. अन्यथा मात्र थोडंसं कुठेतरी या धावा अवंतरच्या रूपाने जाताना पाहायला मिळाल्या असत्या. 2 धावा येत आहेत दुहेरीच्या साह्याने. धावफलक 12 रन्स ऑन अ कार्ड. 12 या अंकांवर ही धाव संख्या पाहायला मिळते. खूप चांगली लाईन, खूप चांगली लाईन आहे. लेफ्ट हँडर गोलंदाज जेव्हा गोलंदाजी करतो ना, तेव्हा अँगल खूप महत्वाचा आहे. कधी इन कटर असेल, कधी आउट स्विंग असेल आणि अगदी हा सोडत असताना आपण पाहू शकाल त्याच अँगलने चेंडू सरळ निघून गेला. यष्टीरक्षक यांच्या हातखंडामध्ये डॉट बॉलची सांगता अगदी पाहायला मिळेल. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 12 या अंकांवर धावफलक. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु मिस टायमिंग स्ट्रोक आहे. शॉट एक्स्ट्रा कव्हरला 1 बाउन्स आहे. जोपर्यंत चेंडूवर क्षेत्ररक्षक येत आहेत, चेंडूला अजून फील्ड केलं जाईल. पुन्हा एकदा या 2 धावा स्कोर कार्डवर मिळतील आणि दुहेरीच्या साह्याने धावफलक 14 या अंकांवर. 14 रन्स ऑन अ कार्ड ही धाव संख्या. प्रथमतः फलंदाजी करत असताना शिवशक्ती खंडीपाडा हा संघ अगदी आपण पाहत आहे. या संपूर्ण पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलं ना की जवळजवळ 11 मॅचेस झाल्या, ज्यामध्ये 71.2 षटकं हाताळली गेली. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे. एलिव्हेशन तर आहे आणि डिस्टन्स सुद्धा गाठेल. यस इट इज. हा महत्वाचा फटका आहे. अप्रतिम बॅटिंग करण्याचा या ठिकाणी प्रयत्न सुरू झालाय. पहिला फटका, 6 धावा, षटकार. अयोध्या में ऐसा स्वागत होगा.
जवळजवळ 14 वर्षाचा वनवास सोसल्यानंतर अगदी आपण पाहताय थाटामाटामध्ये शुभ आगमन झालं अयोध्येमध्ये प्रभू श्री रामचंद्राचं. आणि आज रामनवमी अगदी आपण पाहताय. जो अनालिसिस आहे गुरुदेव पाचंगे यांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवला. 11 मॅचेस अगदी या पहिल्या दिवसामध्ये झाल्या, ज्यामध्ये 71.2 षटकं हाताळली, 918 धावा तब्बली आपल्याला पाहायला मिळाला, 63 विकेट, ज्यामध्ये 81 षटकार, पहिल्या दिवसामध्ये 52 चौकार, ज्यामध्ये 15 फलंदाज असे होते ज्यांना खातंही ओपन करता आले नाही, आणि एक्स्ट्राच्या स्वरूपाने 55 धावा या मात्र गेल्या. तर कालच्या दिवसामध्ये अनालायसिस आपण पाहिलं, एक गाव एक ओपन संघ खेळताना कालचा दिवस टीम 94 धानिव या संघाने नावे केला. परंतु एकंदरीत जो अनालिसिस आहे 7 मॅचेस झाल्या टोटली, आणि ज्यामध्ये 61.1 षटकं हाताळली, 740 धावा, ज्यामध्ये 64 विकेट्स आपल्याला पाहायला मिळाले, 55 षटकार आणि 54 चौकार, आणि ज्यामध्ये 22 फलंदाज असे होते ज्यांना आपलं खातंही ओपन करता आलं नाही, आणि 58 एक्स्ट्राच्या स्वरूपाने धावा हा लेखाजोगा आपल्यापर्यंत. त्यानंतर या संपूर्ण स्पर्धेमध्ये जो उच्चांक स्कोर आहे तो 82 धावा या आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाला टीम 94 धानिव या संघाच्या नावे 5 षटकांमध्ये अगेन्स्ट जितू पॅकर्स नवघर या संघादरम्यान. त्यानंतर सर्वाधिक कमी जी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली ना, ती मात्र 36 धावेंची नायरा स्पोर्ट्स वसई या संघाच्या नावे टीम 94 धानिवच्या अगेन्स्ट अगदी कालच्या दिवसामध्ये अगदी हा लेखाजोग आपल्याला पाहायला मिळतोय. आणि वैयक्तिक धावसंख्या जर सर्वाधिक म्हणायची झाली तर या स्पर्धेमध्ये एकमेव अर्धशतक जे अनिल सावंतच्या बॅटमधनं आलं, मामा भांजे संतोष भवन या संघातनं खेळत असताना अगेन्स्ट नायरा स्पोर्ट्स वसई या संघादरम्यान त्याने हा कारनामा कालच्या दिवसामध्ये करून दाखवला. मोठा फटका समोरच्या दिशेने, कणखर आहे, नो चान्स फॉर द फिल्डर, आज ऑन स्ट्रेट, आज अन आरो. पंचांचा सिग्नल आपल्यापर्यंत पोहोचेल की काय असेल, षटकार की चौकार, आणि इथून यस ऑन दी अप अगदी खेळला, आणि जिथून या 6 धाबा, एक फ्लॅट षटकार. थँक्यू. आणि तसेच एकमेव मेडन ओव्हर जी कालच्या दिवसामध्ये आपण पाहिली, मनोज हा गोलंदाज होता गोखिवरे 11 या संघाकडनं, आणि त्याने मात्र हा कारनामा अगेन्स्ट जय श्रीराम कामन या संघादरम्यान करून दाखवला. खूप सुंदर षटक हाताळलं होतं. यावेळेस मिस झालंय. समोरच्या दिशेने जेव्हा जेव्हा खेळतात ना फलंदाज, तेव्हा एक बेनिफिट मिळत असतं, कारण की सर्वात सुरक्षित फटका हा क्रिकेटमधील कुठला असेल तर लॉंग अप आणि लॉंग ऑनच्या अगदी मधोमध स्ट्रेट ड्राईव्ह ज्याला आपण संबोधतो. अजय आला या स्पेलमध्ये आणि पहिल्या चेंडूवर कणखर फटक्याने स्वागत केलं, परंतु कमबॅक अगदी नेक्स्ट डिलिव्हरीवर आपण पाहताय डॉट बॉलची सांगता. आतापर्यंत 27 या अंकांवर स्कोर कार्ड आहे, 27 रन्स ऑन अ कार्ड. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला, परंतु बॅटची अगदी समोरची कडा लागली. एक चांगलं षटक हाताळण्याचा हा प्रयत्न आहे. सुनील राय त्यांना आपण पाहताय शॉट फाईनली क्रीजरमध्ये एक चांगलं षटक त्याने सुद्धा हाताळलं. प्रकाश तुंबडा एपियाना सुद्धा आपण पाहताय, एक चांगला दर्जेदार क्रिकेटर ज्याने आपल्या स्वतःच्या नावाची ओळख निर्माण केली, परंतु एक आयोजक होणं हे तेवढं सोपं नसतं. ट्रॅक खेळलाय, खूप सुंदर फटका आहे. वाईडिश लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक स्थित आहे. आता दुसऱ्या धावेकरिता प्रयत्न आहे, आणि दुसरी धाव घेत असताना फलंदाजाला इथे विकेट द्यावी लागेल. सो इथून धावचीच्या रूपाने खेळाडू होईल बाद. अजून आणखी एक धक्का तंबूच्या आशाला रनआउटच्या रूपाने. सटक सटक दम तेरा गोते खाए कमर तेरी बटरफ्लाई बॉडी तेरी मक्खन जैसे खाने में तू बटर खाए कम ऑन बेबी टिकट टिकट काटो तेरी टिकट टिकट खेलता नहीं विकेट विकेट पर ले लो तेरी विकेट विकेट. धावफलक अगदी बोर्डवर जिथून 28 या अंकांवर या स्पेलमध्ये अगदी आपण पाहू शकाल. एक चांगली धावसंख्या उभारण्याकरिता प्रयत्न इथून आहेत, परंतु त्या प्रयत्नांमध्ये यश मिळत नाहीये. थोडीशी धावसंख्या कमी प्रमाणात, कारण की एक चांगलं बंधन त्या वेळेस पाहायला मिळते गोलंदाजांच्या माध्यमातून. गोलंदाजी ट्रॅकवर, गोलंदाज इथून पुन्हा एकदा सुसज्जित होईल राईट आर्म ओव्हर द विकेटने. ओहो, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा बीट झाले. अक्रॉस लाईन क्रिकेट इज अ बॅड क्रिकेट. आडवा पट्टा क्रिकेटमध्ये नेहमीच धोकादायक आहे, परंतु एक सेट फलंदाज मैदानाच्या दिशेने आहे,
परंतु अवगत होत नाहीयेत. थोडीशी खेळण्याची शैली ही अक्रॉस द लाईनने पाहायला मिळत आहे. नॉन स्ट्रायकेंडला नव्याने बॅटर आहे 28 या अंकांवर हे धावफलक. आता शेवटचा अंतिम चेंडू या षटकातील. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज होईल इथून सुसज्जित. मोठा फटका मारण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न आणि या झेल खाली एक सुंदर झेल गणेशच्या माध्यमातून टिपलाय. विकेटचं होईल इथे पतन. फक्त आणि फक्त धावसंख्या आपण पाहू शकाल 28 या अंकांवर आणि विजयी होण्याकरिता 29 धावेंचा पाठलाग अगदी करावा लागेल. सॅटिस्फाय असतील गावदेवी कोल्ही हा संघ, कारण की एक चांगला परफॉर्मन्स विथ द बॉल अगदी त्यांनी दिलाय आणि आतापर्यंत एक चांगल्या धावसंख्येपर्यंत म्हणजेच कमी धावसंख्येपर्यंत संघाला थांबवलंय. 28 धावा या लागल्यात. 29 धावेंचा इथून पाठलाग हा करावा लागणार आहे आणि 29 धावेंचा पाठलाग अगदी कशा रीतीने होईल हे सुद्धा पाहणे योग्य असेल. या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून अगदी आपण पाहू शकाल जी पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी आहे जी मात्र आपल्याला मिळाले प्रकाश पांडुरंगजी शेळका, समीर प्रकाशजी शेळका, दर्पण प्रकाशजी शेळका प्रथम आणि द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी ही त्यांच्या माध्यमातून. तदनंतर तृतीय क्रमांकाची सुंदर अशी ट्रॉफी आपण पाहू शकाल बाबा इंग्लिश मीडियम स्कूलचे आदरणीय कमलाकर बिस्तूरजी जाधव यांच्या माध्यमातून मिळाले. तदनंतर उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज आणि सिरीज करिता जी ट्रॉफीज आहेत वंचित बहुजन विकास आघाडीचे श्री सागरजी बनसोडे यांच्या माध्यमातून अगदी आपल्याला ह्या ट्रॉफीज मिळाल्यात. तदनंतर मॅन ऑफ द मॅच प्रत्येक मॅच करिता सुंदर अशी जी ट्रॉफी आहे स्वर्गीय गुलाबबाई गोविंद शेठ पाटील यांच्या स्मरणार्थ जी सौजन्य केली श्री राकेश नाना महादेवजी पाटील यांच्या माध्यमातून. आणि आजच्या दिवसामध्ये जी कोल्ड्रिंकची व्यवस्था सुद्धा अगदी आपल्याला मिळाले ते आदरणीय अनिलजी पाटील यांच्या माध्यमातून 5141चे अगदी प्रोप्रायटर आणि त्यांचा जो मुलगा आहे कुमार अक्षयजी पाटील आणि त्याच्या वाढदिवसानिमित्ताने मात्र अगदी आपल्याला पाहायला मिळतात ही आज सप्रेम सदिच्छा आपल्यापर्यंत पोहोचले. थँक्यू सो मच अनिलजी पाटील साहेब यांना अगदी आपण पाहताय मुख्य व्यासपीठावर. चला दोन्ही संघाचे कर्णधार नेक्स्ट मॅच अगदी आपण पाहणार आहोत. चला मी विनंती करेन वीर मराठा डोंगरीपाडा आणि न्यू स्टार कामन चला दोन्ही संघाचे कर्णधार आपण या टॉस करण्याकरिता टॉस बॉक्स मध्ये आपण उपस्थित राहायचं आहे. आज सुंदर असं वातावरण क्रिकेट करिता आल्हाददायक, कारण की आजचा दिवस खूप महत्वाचा आहे या स्पर्धेकरिता. आज फायनल डे, अंतिम दिवस आई गावदेवी चषक कोल्ही 2025चा हा रणसंग्राम आणि आज श्रीराम नवमी सुद्धा आहे आणि या नवमीच्या शुभ मुहूर्तावर आज या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ आणि पहिल्या दिवसामध्ये चैत्रपाकाच्या निमित्ताने तो पार पडला आणि आज अंतिम सोहळा सुद्धा अगदी पाहायला मिळणार आहे. चला दोन्ही संघाचे कर्णधार आपण प्लीज या लवकरात लवकर टॉस करण्याकरिता आपण नाणेफेकीचा कॉल करणार आहोत आणि जोपर्यंत उत्तरदाराच्या खेळाला सुरुवात होईल तोपर्यंत अगदी समालोचन कक्षामध्ये पुन्हा एकदा हलकासा फेरबदलाव या आपण ऐकूया आमचे साथी समालोचक मित्र एक गोड आवाज विजयजी भोये जॉईंट होतील. हॅलो, धन्यवाद अध्यक्ष पाटील. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्मदेव सूर्यकार्य सुसर्वदा श्री गणेशाय नमः. आपण पाहतोय आई गावदेवी स्फोट कोल्ही आयोजित आई गावदेवी चषक 2025 हा भव्य दिव्य महासंग्राम आपण आज या ऐशा मैदानावरती पाहतोय. आज या स्पर्धेचा आपण पाहिला तर मग अंतिम दिवस आहे आणि अंतिम दिवसातील ही सकाळच्या सत्रातील पहिली लढत आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. शिवशक्ती स्फोट खंडीपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट या स्पर्धेचा यजमान संघ आपण पाहतोय गावदेवी कोल्ही. फर्स्ट इनिंगचा खेळ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलाय. धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या त्या म्हणजेच 28 आणि जवळजवळ आपण पाहिलं तर मग 29 धावांचं लक्ष्य पूर्ण करायचं आहे. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एका बाजूने असतील आदिनाथ लोखंडे तर दुसऱ्या बाजूने आपल्याला पाहायला मिळेल यस रोहित म्हसे असतील दुसऱ्या बाजूने. 24 बॉल मध्ये आपण या ठिकाणी पाहिलं तर मग 29 धावा बनवायचेत. आज रामनवमी आहे. सर्वांना रामनवमीच्या निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील या स्पर्धेच्या माध्यमातून. आज या ठिकाणी आपण पाहिलं तर मग अनिलजी पाटील यांचा मुलगा
अक्षय पाटील यांचा वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त प्रत्येक टीमला मात्र कोल्ड्रिंकची सुविधा त्यांच्या माध्यमातून आज केली गेली आहे. त्यांचं देखील खूप खूप आभार. यानंतर पुढील मॅच आपण पाहणार आहोत दोन टीम मध्ये. वीर मराठा डोंगरीपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट आपल्याला पाहायला मिळेल टीम न्यू स्टार कामण. वीर मराठा डोंगरीपाडा संघाचा संघनायक या ठिकाणी पोहोचला आहे. न्यू स्टार कामण टीमचा संघनायक आपण देखील लवकरात लवकर यायचं आहे. मॅचला होते सुरुवात. पहिलं षटक टाकण्याकरता बॉलिंग ट्रॅक वरती सनी. एक उभरता सितारा आहे शिवशक्ती स्फोट खंडीपाडा टीमचा. यावेळेस ऑन स्ट्राइक वरती मिस्टर रोहित मसे. ओहो, ब्लॉक हॉल मध्ये चेंडूच्या हाताळणी होती. चेंडू मात्र अगदी लावून द कार्पेटच्या साह्यानं डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मात्र आपल्याला जाताना जरूर पाहायला मिळाला आहे. 2 धावा मात्र ठिकाणी कंप्लीट केल्या जातील आणि या 2 धावेने मात्र धाव फलकाचा मात्र श्री गणेश मात्र ठिकाणी केला गेलाय. 2 धावेने आपलं अकाउंट देखील ओपन करतो मिस्टर रोहित मसे. निसर्गाच्या सानिध्यामध्ये लपलेला हे आयशा मैदान आपल्याला पाहायला मिळतोय. रोम हर्षकसे ही स्पर्धा आज स्पर्धेचा 3रा दिवस अंतिम डे आपण पाहतो. यावेळेस फटका फसलाय. झेल मात्र देखील सुटला गेलाय. कदाचित झेल मात्र ठिकाणी पकडला असता तर मग अडचणी थोड्याशा वाढू शकल्या असत्या टीम गावदेवी कोहलीसाठी. कारण आपण पाहिलं तर मग धाव फलकावरती कमी धावा जोडल्या गेल्यात. आपल्या अकाउंट मध्ये बॅलन्स कमी आहे आणि तो खर्च कशा पद्धतीने करावा याच्यावरती देखील लक्ष मात्र केंद्रित करावं लागेल शिवशक्ती स्फोट खंडीपाडा टीमला. सनीचा पुढील बॉल. यावेळेस पुन्हा एकदा सरळ बॅटनं 20 मध्ये हा फटका पाहायला मिळतोय. 2 पायाच्या मधून मात्र हा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने मात्र निघून गेला होता. परंतु बॅकअप खूप चांगल्या ठिकाणी मिळायला गेलं. 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट होतील. या 2 टीमची टोटल आपण पाहिली तर मग जाऊन पोहोचते 6 या आकड्यावरती. आतापर्यंत आपण या ठिकाणी पाहिलं तर मग चेंडू फेकून झाले ते म्हणजेच 3 आणि प्रत्येक बॉल वरती 2 धावा आतापर्यंत पूर्ण केलेत. यावेळेस पुन्हा एकदा मिस्टॅम फटका पाहायला मिळतोय शॉर्ट मिडॉनला. परंतु यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण झालं आहे. एक सिंगल मात्र ठिकाणी कंप्लीट केली जाईल. 29 धावा बनवायचे अवघ्या 24 बॉल मध्ये. सुरुवात तर खूप चांगली केली या ठिकाणी रोहित म्हसेन. परंतु यावेळेस ऑन स्ट्राइक वरती असणार आहे मिस्टर आदिनाथ लोखंडे. एक हार्ड हिटर फलंदाज आहे. यावेळेस सरळ बॅटनं डाऊन द ग्राउंड मात्र चेंडू निघून गेलाय. लॉंग ऑन मात्र लाईनच्या पलीकडं 6 धावांकरता आलाय हा आदिनाथ लोखंडे नावाचा ब्रँडेड षटकार. 6 धावा. ना पैसा लगता है ना खर्चा लगता है. राम राम बोलो बहुत अच्छा लगता है. यावेळेस आपण पाहिला तर मग बॅक टू बॅक हा दुसरा धमाका. चेंडू निघून गेलाय काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांकरता आदिनाथ लोखंडेच्या बॅट मधनं येत आहे षटकार क्रमांक 2 6. ये ऐतिहासिक क्षण बहुत भाग्य से हम सभी के जीवन में आया. या पण टॉस आदरणीय अनिलजी पाटील यांच्या शुभ हस्ते वीर मराठा डोंगरीपाडा आणि अगदी न्यू स्टार कामन
हेड अँड टेल असं कॉल करायचा, छापा आणि काटा. हेड असं कॉल आहे अँड दॅट्स अ टेल. सो टॉस जिंकला या ठिकाणी वीर मराठा डोंगरीपाडा या संघाने. अनिलजी पाटील आपणास विनंती करेन की आपण पुन्हा एकदा व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आणि मॅचचा आस्वाद घ्यायचा आहे. टॉस जिंकला, निर्णय काय असेल? शतरक्षण. आज आपल्याच परिसरातील संघ खेळताना पाहायला मिळतील, परंतु एक चांगलं क्रिकेट आणि या मैदानावर सातत्याने झालंय. सो कसं वाटतंय या मैदानावर येऊन? चांगलं वाटतंय आणि मस्त आहे. वीर मराठा डोंगरीपाडा संघाचा परफॉर्मन्स कसा आहे यंदाच्या पर्वामध्ये? थोडा खडतर आहे. सो काय चुका झाल्यात फलंदाजीच्या माध्यमातून, गोलंदाजीच्या माध्यमातून त्या चुका दुरुस्त करण्याचा प्रयत्न असेल आणि कुठल्या खेळाडूंची नावं घेतील संघामधील की ज्यांचा परफॉर्मन्स चांगला झाला पाहिजे आजच्या दिवसामध्ये? आज सर्व नवीन प्लेयर आहेत. अपेक्षा खूप आहे, बघूया. नक्कीच त्या अपेक्षांवर परिपूर्ण उतरा, त्याकरिता मेहनत खूप महत्त्वाची आहे, त्याकरिता देईन शुभेच्छा. टॉस त्यांनी जिंकला, क्षेत्ररक्षण स्वीकारले. जर आपण जिंकला असता तर काय निर्णय असता? क्षेत्ररक्षण. आता फलंदाजी करायची आहे, काय एक्झॅक्टली टोटल असेल 4 षटकांमध्ये? 40+ करू. आज कुठले फलंदाज आहेत जे संघाकडनं पाहायला मिळणार आहेत? फलंदाज तर कमी आहेत आमच्याकडे, सगळे फिरायला गेले त्याच्यामुळे राहील. परंतु जे काही आहे त्यानुसार तुम्हाला चांगली मेहनत करावी लागणार आहे. शुभेच्छा देईन या सामन्याकरिता सुद्धा, कारण की ऑनगोईंग मॅच सुरुवात आहे. सो टॉस वॉन या ठिकाणी झाले. तर वीर मराठा डोंगरीपाडा संघ आपण या. कोल्ड्रिंक्स आहेत आपल्याकरिता, त्या आपण घेऊन जा. मैदानाच्या दिशेने चांगली फलंदाजी होते. गणेश बनसोडेच्या बॅटमधनं एक मोठा प्रहार पाहायला मिळतोय. आदित्यच्या बॅटमधनं एक चांगला स्ट्रोक. आज अनिलजी पाटील यांचे सुपुत्र, त्यांचा आज वाढदिवस अक्षय, आणि त्यानिमित्ताने समालोचन कक्षामध्ये ते विजयजी भाई पुन्हा एकदा सज्ज आहेत. ओव्हर टू यू. धन्यवाद. फक्त 2 धावांच्या वेळेस आवश्यकता आहे. लवकरात लवकर सामना फिनिश करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आदिनाथ लोखंडेचा आपल्याला पाहायला मिळाला आहे आणि तो यशस्वी देखील झालाय. एक सिंगल मात्र ठिकाणी कंप्लीट केली गेली आणि सिंगलच्या मदतीने आपण पाहिलं तर मग स्कोर इज लेवल, धावसंख्या समान झाली आहे. शिवशक्ती स्फोट खंडीपाडा आणि आपण पाहतोय गावदेवी कोहली या 2 टीम मध्ये हा संघर्ष, परंतु हा एकतर्फी संघर्ष आपल्याला पाहायला मिळाला या पहिल्या मॅच मध्ये. यावेळेस आपण पाहिलं तर मग लोअर फुलटॉस बॉल होता, लॉंग ऑफला मात्र सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळाला आणि अशा पद्धतीने या ठिकाणी आपण पाहिलं तर मग गावदेवी कोहली संघ मात्र या ठिकाणी मोठा विजय प्रस्थापित करते. हाळक टीम, शिवशक्ती स्फोट खंडीपाडा, आपण या ठिकाणी आलात, या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला म्हणून आपलं देखील खूप खूप आभार. आज आपण या ठिकाणी खऱ्या अर्थानं पाहिलं तर मग कामान क्रिकेट असोसिएशन आहे, त्या असोसिएशन मार्फत ज्या टीम आपल्याला पाहायला मिळतात ते संघ आपल्याला आज